आज नारळी पौर्णिमा असल्याने आम्ही गेलो नदीकिनारी होडींची पूजा करायला. तर नमस्कार मंडळी, सकाळीपासून माझी तब्येत काय बरी नव्हती. एकदा असं वाटलं की पूजा वगैरे काहीच करता नाही येणार. दुपारून थोडंसं बरं वाटायला लागलं. मग मी विचार केला की मोठी पूजा नाही पण आपण छोटीशी पूजा तर नक्कीच करू शकतो. तिथून पुढे मी रेडी झाले. अगोदर मी दुकानला गेले, एक नारळ आणला, झाडाची काही फुलं घेतली आणि त्यानंतर सरळ नदीला जाऊन पोहोचलो. तसे आमचे 6 होड्या आहेत पण त्यातल्या 2च होड्या पाण्याच्या बाहेर होत्या. मग आम्ही त्याचीच पूजा करून घेतली. ज्यावेळेस माझी मम्मी होती त्यावेळेस ती पण दरवर्षी नदीकिनारी यायची ना अशी पूजा करायची, कारण हीच तर आमची लक्ष्मी आहे. असो नदीवरून माघारी आले, कपडे चेंज केले, चमच्याभर तूप खाल्लं आणि सरळ इंदापूरसाठी निघाले. इंदापूरला यायला दुपारच्या 4 वाजल्या होत्या. उद्या रक्षाबंधन आहे म्हटल्यावरती मला मेहंदी काढायची होती. मेहंदी आर्टिस्ट विद्या यांच्याशी माझं इंस्टाग्रामवरती बोलणं झालं होतं. यांनी पुण्यावरून त्यांची मेहंदीचे क्लासेस कंप्लीट केले आहेत. हे कोण देखील होममेड वापरतात आणि यांचं काम देखील खूप जास्त सुरेख आहे. महत्त्वाचं म्हणजे यांचे मेहंदीचे चार्जेस खूप जास्त अफोर्डेबल आहे. तर तुमचं काही फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. असं मेहंदी वगैरे काढून झाली, बाहेर अंधार झाला होता आणि भूक लागलेली. मग मी गेले कचेरी समोर असलेल्या अविघ्न कॅफेमध्ये. रक्षाबंधन निमित्त अविघ्न कॅफेमध्ये फ्रेश आणि टेस्टी चॉकलेट डोनट देखील अवेलेबल आहे. त्यासोबत त्यांनी एक नवीन पिझ्झा देखील लॉन्च केला आहे, बार्बिक्यू चीज पिझ्झा. याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर सगळे वेजीज अगोदर रोस्ट केले जातात, त्यानंतर पिझ्झा बनवला जातं. नक्की एकदा टेस्ट करून पहा. थँक्स फॉर वॉचिंग.